आता आपण बघत विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज बंदची हाक। श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची मागणी। रायगडमध्ये पोल्ट्री खाद्य पुरवठ्यावरून पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद। शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी। नागपुरातील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आज जेल भरो आंदोलनाचा इशारा। विधानसभा निवडणुकीच्या कामात काम चुकारपणा केल्यास कठोर कारवाई होणार। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचा इशारा। कापसाला योग्य भाव द्यावा, नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यात खरीप हंगामात 1,25,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड। 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती। वाशिम जिल्ह्यात जुन्या सोयाबीनच्या तुलनेत नव्या सोयाबीनला 635 रुपयांनी कमी दर। एकाच शेतीमालाच्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांची नाराजी। 4 दिवसांपासून कोकणातील मासेमारीला ब्रेक। समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प। एका हातात एसटी बसचं स्टेअरिंग तर एका हातात फोन। बार्शी कुर्डुवाडी बसच्या चालकाचा हलगर्जीपणा समोर।